नमस्कार. तर स्वागत आहे तुमचं माझ्या डेली कुकिंग या यूट्यूब चॅनलवरती. आज मी इथे बनवत आहे बटाट्याची भाजी. बटाट्याची भाजी पण थोडीशी वेगळ्या पद्धतीने. बटाट्याची भाजी बनवते पण फील आला पाहिजे पनीरची भाजी खाल्ल्यासारखा. तर त्यासाठी इथे मी कांदा रफली चॉप करून घेते. कढईमध्ये तेल गरम करायला ठेवून दिलं आणि रफली मी एक 5 ते 6 छोट्या साईजचे कांदे इथे चिरून घेतले. लसूण पण सोलून झालेला होता, अद्रक पण त्याची साल काढून झालेली होती. आता तेल गरम झाल्यानंतर यामध्ये मी सगळे खडे मसाले टाकले होते. त्यामध्ये होती दालचिनी, लवंग, मिरे, इलायची आणि तेजपत्ता. ते 1 मिनिटभर तेलामध्ये परतल्यानंतर चिरून घेतलेला कांदा, अद्रक आणि लसूण टाकला. तो पण 2-3 मिनटं तेलामध्ये परतल्यानंतर रफली चॉप केलेले मी 3 टोमॅटो इथे घातले होते. तर टोमॅटो घातले आणि हा तेजपत्ता सारखा कढईमधून खाली पडत होता, त्यामुळे त्या तेजपत्त्याचे तुकडे करून घेतले. आता एक 10-12 काजू मी इथे घालणार आहे भाजीमध्ये आणि हे सगळं कांदा टोमॅटो एकदम सॉफ्ट होईपर्यंत मला परतून घ्यायचं आहे. त्यासाठी वेळ लागणार आहे. तर थोडंसं मीठ मी यामध्ये घालते जेणेकरून कांदा आणि टोमॅटो लवकर सॉफ्ट व्हावा. आता किचन ओट्यावरचा एकदा पसारा उचलून घेते. हे छोटे छोटे डबे मसाल्याचे ठेवून दिले आणि झाकण ठेवून एक 10 ते 15 मिनटं मी याची वाफ काढून घेणार आहे. आता तोपर्यंत मी लगेच पीठ भिजवून घेते, कारण मग भाजीला फोडणी दिली की लगेच पोळ्या करता येईल. आता पिठात चवीनुसार मीठ टाकलं आणि असं पटकन आता हे मी पीठ जे ते भिजवून घेते. पीठ भिजवता अधूनमधून मसाल्याला मी हलवत होते. एक 4-5 मिनटं झाले की झाकण उघडून बघायचं आणि कांदा टोमॅटोचं येतो एकदा हलवून घ्यायचा. पूर्ण 15 मिनटं मी हे एकदम गॅसची फ्लेम लो ठेवून कांदा आणि टोमॅटो चांगला सॉफ्ट होईपर्यंत परतून घेतला होता. अगदी खूप मन लावून भाजी मी आज बनवली होती. खूप छान झाली होती आणि स्वयंपाक करताना जर तुम्ही मन लावून स्वयंपाक करशाल तर स्वयंपाकाची चव ही चांगलीच येणार तुमच्या. त्यामुळं कधी पण स्वयंपाक ना मनापासून करायचा. आता इथे माझं पीठ भिजून झालेलं होतं. टोमॅटो कांदा पण चांगला सॉफ्ट होत होता. जवळपास आता झालेलाच आहे तो. तर पीठ भिजून बाजूला ठेवलं आणि परत एकदा टोमॅटो कांद्याला हलवून घेतलं होतं. आता हे टोमॅटो कांदा माझा चांगला सॉफ्ट झाला आहे. तर कढई बाजूला गॅसवरून उतरवून ठेवते, थंड होईल. आता ते थंड होतं आहे तोपर्यंत इथे मी बटाटे चिरून घेते, कारण आपल्याला बटाट्याची भाजी करायची ना. पण बटाटाच अजून चिरला नव्हता. मला माहिती होतं की मला ह्या प्रोसेसला वेळ लागणार आहे, म्हणून मी कांदा आणि टोमॅटो आधी परतवायला टाकून दिला. पीठ भिजवून घेतलं आणि आता बटाटा चिरून मी लगेच पाण्यात टाकते, कारण बटाटा जर खूप वेळ चिरून ठेवला की काळा पडतो. मग जसं जसं चिरला तसं तसं पाण्यात टाकला आणि घरामध्ये फ्रेश मटर होती ती पण सोलून घेतली. आता कढईमध्ये थोडंसं अर्धा पळीभर तेल टाकायचं, कढईत गरम करायला ठेवायचं. हा मसाला जो आहे तो मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेते, कारण हे चिरलेले बटाट्याचे काप जे ते मला या कढईमध्ये ट्रान्सफर करायचे. फोडणी मला मोठ्या कढईत द्यायची होती त्यासाठी. तर आता इथे माझं मिक्सरमध्ये मसाला बारीक करायचं काम चालू आहे आणि 1 चमचाभर मी तेल गरम करायला ठेवलं होतं कढईमध्ये. तर मसालेला फोडणी देण्याआधी ना मी मटर आणि बटाटा जो चिरून घेतला होता ना तो तेलामध्ये थोडासा फ्राय करून घेणार आहे. जसं आपण पनीर करण्याआधी पनीर फ्राय करतो ना तेलामध्ये थोडंसं, तसंच हा बटाटा मी तेलामध्ये थोडासा फ्राय करून घेतला. त्यासोबत मटर पण फ्राय केले आणि हे फ्राय करायचं माझा उद्देश हे पण एक होतं की भाजीमध्ये बटाटा लवकर शिजवल. त्यासाठी पण मी हे बटाटा जो आहे तो असं थोडंसं तेल घालून ना फ्राय करून घेतला होता. अगदी अर्धी पळी इतकं तेल मी ते घातलं असेल. तर एक 5 ते 10 मिनटं झाकण ठेवून मी हे जे बटाटा आहे त्याला एक वाफ काढून घेतली होती. आता हे बटाटं
परत कढईतून काढून घेतलं आणि एक पळीभर तेल टाकते याच्यात अजून कढईमध्ये गरम करण्यासाठी. तेल चांगलं गरम झालं की जिरे मोहरी घालायची. जिरे मोहरी तडतडली की आपण कांदा टोमॅटोची जी पेस्ट तयार करून घेतली मिक्सरमध्ये ती टाकायची. आणि आता ही पेस्ट परतवायला पण आपल्याला भरपूर वेळ लागणार आहे. या स्टेजला भाजी करताना गडबड करू नका. एकदम गॅसची फ्लेम लो पाहिजे आणि लो फ्लेमवर आता तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला जो आहे तो परतवायचा आहे. बघा थोडा थोडा मसाला जो आहे तो माझा तेल सोडायला लागला होता. आता हा मसाला कांदा टोमॅटोची ग्रेव्ही परतवायची म्हणली ना तर वेळ लागतो. तर आता बघा असं मसाला जो आहे तो दाणेदार बनतो. आता हा माझा मसाला पूर्णपणे रेडी आहे. पूर्णपणे आणि तेल सोडलं थोडंसं असं दाणेदार होतो. ही ग्रेव्हीची थोडीशी दाणेदार बनते. आता भाजी करताना ना मी कॅमेरा खूप वेळेस चालू बंद करत होते आणि नेमके असं झालं ज्यावेळेस मी सुके मसाले ॲड केले त्यावेळेस मी कॅमेरा ऑन करायचीच विसरले. त्यामुळं ती क्लिप शूट झाली नाही. सुके मसाल्यामध्ये मी लाल मिरची पावडर, अंबारी मसाला, घरचा बनवलेला गरम मसाला, हळद आणि किचन किंग मसाला एवढे सगळे मसाले घातले होते. त्यानंतर परतून घेतलेला बटाटा मटर घातला. तो पण मसाल्यामध्ये चांगला परतून घेतला आणि पहिले तर मिक्सरचं भांडं धुवून ते पाणी घातलं होतं यामध्ये. आणि आता घट पातळ कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून मी यामध्ये पाणी घालणार आहे. भरपूर अशी कोथिंबीर घातली. नंतर चवीनुसार यात मीठ घातलं. आता माझी एका साईडला भाजी शिजेल तर दुसऱ्या साईडला मी लगेच आता पोळ्या करून घेते. बघा मसाल्याचा डबा वरतीच आहे. मसाले टाकले मी भाजीमध्ये पण ते माझ्याकडून कॅमेरा ऑन करायचं लक्ष राहिलं नाही मला आणि ती क्लिप काय माझ्याकडून शूट झाली नाही. होत असतं अशा गोष्टी कधीतरी. आता भाजीला फोडणी देऊन झाली. ओट्यावरचा सगळा एकदा पसारा उचलून घेते. या कढाईमध्ये मी परतवलेले बटाटे काढले होते ना तर त्या कढाईला थोडंसं तेल होतं तर ते पिठाने मी पुसून घेतलं. असं कोणत्याच गोष्टी अशा वाया जाऊ देऊ वाटत नाही. थोडंसं काही दिसलं की कुठंतरी काहीतरी ॲडजस्ट होईल का हाच माझ्या डोक्यात चालू असतं. त्यामुळं ती एक स्टेज केली मी मध्ये स्वयंपाक करता करता. त्यानंतर आता एका गॅसवर माझी बटाट्याची भाजी शिजते. दुसऱ्या गॅसवर अशा गरमागरम पोळ्या तयार होत आहेत. एकदा चेक करून घेते बटाटे शिजले का नाही. थोडंसं कच्चं होतं. अजून एक 10 ते 15 मिनटं शिजून घेणार आणि असा माझा आजचा स्वयंपाक बनून तयार होता. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही माझे व्हिडिओ कुठून बघतायत ते मला कमेंट करून एकदा नक्की सांगा. तर असा होता आमची आजचा जेवणाचा बेत, बटाट्याची भाजी आणि पोळ्या. आता हे सगळ्या पोळ्या माझ्या करून झाल्या इथे. ही आता आहे शेवटची पोळी आणि तुम्हाला मी शेवटी दाखवते. बघा भाजीला किती छान तरी आली ती आणि भाजी चवीला पण खूप छान झाली होती. तुम्ही पण अशी एकदा बटाट्याची भाजी बनवून बघा. तुमच्या घरात पण सगळ्यांना आवडेल. चला तर अशा माझ्या ह्या सगळ्या पोळ्या बनवून रेडी आहे. अशी भाजी आणि पोळी.